मोनालिसा चित्राचं रहस्य. इटली नावाच्या देशातल्या उंच पर्वताच्या उतारावरच्या विंची नावाचं एक छोटंसं गाव. एका बाजूला आर्नो नावाची खळखळ वाहणारी निळाशार पाण्याची नदी, तर दुसरीकडं मोठमोठे डोंगराएवढे खडकच खडक. अशा सुंदर निसर्गमय गावात 15 एप्रिल 1452 या दिवशी पिएरो आणि कॅटेरिना यांच्या पोटी लिओनार्दो दा विंची यांचा जन्म झाला. लहानपणी लिओनार्दो डोंगरदऱ्यातून मनसोक्त भटकला. निसर्गात राहिल्यामुळे त्याला चित्रकला, संगीत, पक्षी, प्राणी, गणित, विज्ञान आणि एकूणच निसर्ग याबद्दल खूपच कुतूहल वाटायचं. याच वयात त्याला चित्र काढणं खूप आवडायला लागलं. त्याचे वडील "कशाला चित्र काढतोस" असं म्हणून त्याला कधीही रागवले नाहीत. लिओनार्दोला चित्र काढायला इतकं आवडू लागलं की तो तहानभूक विसरून जात असे. आपली चित्र खरोखरी वाटली पाहिजेत म्हणून लिओनार्दो नाना तऱ्हेने प्रयोग करायचा. तो चक्क जंगलात फिरून पाली, सरडे, साप, वटवाघूळ असे काय गोळा करून आणायचा आणि घरी आल्यावर त्यांचे निरीक्षण करत बसायचा. 10 ते 12 वर्षाचा असताना लिओनार्दो वडिलांबरोबर फ्लोरेन्स शहरात राहायला आला. त्यावेळेस फ्लोरेन्स हे बुद्धिमंत, चित्रकार, शिल्पकार, कारागीर, व्यापारी, श्रीमंत लोक आणि तत्त्वज्ञ यांचं शहर होतं. वयाच्या 14व्या वर्षापासून ते 27व्या वर्षापर्यंत लिओनार्दो फेरेशिओ या त्या वेळच्या विख्यात चित्रकाराकडे चित्रकलेचं शिक्षण घेतलं. चित्रकलेशिवाय लिओनार्दो अनेक गोष्टी आत्मसात केल्या होत्या. तसंच गंमत म्हणजे लिओनार्दो त्या वहीच्या वर्गमूळाचा गुणाकार कसा करायचा हे त्याकडे जाऊन शिकून घे असं स्वतःला सूचना दिल्यासारखं काय लिहून ठेवत असे. त्याला गणित आणि तंत्रज्ञान हे विषयही खूप आवडत. विश्व कसं निर्माण होतं, प्रलय का आणि कसे होतात या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यानं खगोलशास्त्राचाही अभ्यास केला होता. अँटोनिओ डेली पॉलिओल ह्या शारीररचनेचा अभ्यास करणारा आणि मृतदेहाचं विच्छेदन करणारा पहिला वहिला चित्रकार म्हणून ओळखला जातो. त्याच्या स्टुडिओत जाऊन लिओनार्दो शरीराची आणि स्नायूंच्या रचनेची माहिती करून घेत असे. चित्र काढताना प्रत्येक अवयवांचं प्रमाण आणि रचना त्याच्या तो गणिती पद्धतीने नोंद देऊन मगच त्यांची रेखाटनं करत असे. लिओनार्दो शिल्पकलेपेक्षा चित्रकला जास्त श्रेष्ठ दर्जाची कला मानत असे. शिल्पकला यांत्रिक असून मेंदूला ताण कमी देणारी असते. शिल्पकार दगडाला नको असलेला भाग काढत राहतो, पण चित्रकार चित्रातल्या जागा हव्या असलेल्या गोष्टींना भरत राहतो असं त्यानं लिहून ठेवलं होतं. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय आणि ती गोष्ट नीट समजल्याशिवाय लिओनार्दो कामाला सुरुवात करत नसे. कल्पनाशक्ती ही विचारशक्तीच्या आधी येते आणि नंतर आकार येतात असंही त्याला वाटते. 1472 साली लिओनार्दोनं ख्रिश्चन कथेवर आधारलेल्या ॲनान्सिएशन नावाचं पहिलं तैलचित्र काढलं. लहानपणापासूनच लिओनार्दोला स्पर्धा करणं आणि वादविवाद करणं आवडत नसे. तो खूपच शांतताप्रिय होता. जिथे पक्षी विक्रीला ठेवलेले असत तिथे जाऊन लिओनार्दो तो विक्रेता म्हणेल त्या किमतीला ते पक्षी विकत घेऊन लगेच त्यांना पिंजऱ्यातून मुक्त करत असे. युद्ध आणि युद्धामुळे होणारा रक्तपात आणि मनुष्यहानी या गोष्टीबद्दल त्याला प्रचंड तिटकारा होता. लिओनार्दो दिसायला अत्यंत देखणा होता. उठावदार गुलाबी रंगाचे कपडे घालणं आणि टापटिपीत राहणं लिओनार्दोला खूपच आवडते. त्याचा आवाजही सुरेल होता, त्यामुळे तो गायला लागला की लोक मंत्रमुग्ध होऊन त्याचं गाणं ऐकत. ल्यूट नावाचं तंतुवाद्य वाजवण्यात तो वाकबगार होता. तो नेहमीच प्रसन्न आणि आनंदी असे आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागत असे. लिओनार्दोची सर्वोत्कृष्ट समजली जाणारी प्रचंड गाजलेली जगप्रसिद्ध कलाकृती म्हणजे मोनालिसाचं चित्र. 1503 ते 1505 अशी 3 वर्षे लिओनार्दो या चित्रावर काम करत होता. मोनालिसाच्या चेहऱ्यावर स्मित आजही भल्याभल्यांना कोड्यात टाकतं. फ्रान्सिस्को दि बार्टोलोम्यूओ डेल गिओकोंडा नावाच्या एका व्यापाऱ्याच्या मोनालिसा उर्फ मोडेना लिसा नावाच्या 24 वर्षाच्या बायकोचं हे चित्र होतं. हे चित्र ला गिओकोंडा या नावानंही ओळखलं जातं. हे चित्र काढताना लिओनार्दोनं मोनालिसा हिला मॉडेल म्हणून बसून राहायचा कंटाळा येऊ नये म्हणून तिचं मन रमण्यासाठी गायक वादकही ठेवले होते असं म्हणतात. आजही इतक्या वर्षांनी मोनालिसाच्या डोळ्यातील ओलसर चमक आणि तेज अचंबित करणारं आहे. मोनालिसा हे चित्र आज पॅरिसच्या लुव्र संग्रहालयात आहे. लिओनार्दो दा विंची कोण नव्हता. तो एकाच वेळी चित्रकार, शिल्पकार, वस्तुशास्त्रज्ञ, शरीरशास्त्रज्ञ, गणिती, वैज्ञानिक, संशोधक, लष्करी अभियंता, साहित्यिक, संगीतकार, नेपथ्यकार, लेखक, तंत्रज्ञ आणि तत्त्वज्ञ या सगळ्या भूमिका निभावणारा कलावंत होता. लिओनार्दोनं काढलेल्या मॉडेना ऑन दी रॉक्स, लास्ट सफर आणि मोनालिसा यांसारख्या मोजक्या चित्रांनी त्याचं नाव जगात अजरामर झालं. लिओनार्दोनं अनेक यंत्रही तयार केली, अनेकांचे आराखडे तयार केले आणि अनेक गोष्टींचे शोधही लावले.
आज आपण जी हेलिकॉप्टर बघतो तशाच हेलिकॉप्टरचे लिओनार्दोनं नोंदवह्यात अनेक रेखाटनं आणि गणित बघायला मिळतात. सायकल अस्तित्वात येण्यापूर्वी 300 वर्षे आधीच लिओनार्दोनं सायकलचा आराखडा तयार करून ठेवला होता. लिओनार्दोच्या नोंदवह्यांचा अभ्यास करून त्यातले तंत्र समजून घेण्याचे अभ्यासकांचे प्रयत्न आजही चालू आहेत. आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत लिओनार्दोनं वेगवेगळ्या विषयावर टिप्पणी करून ठेवली होती. त्यात प्रकाशविज्ञान, आवाजविज्ञान, मेकॅनिक्स, हायड्रॉलिक्स, उड्डाण, शास्त्रविज्ञान, शरीरविज्ञान यांच्याविषयीच्या संशोधन करून विचार आणि इतर माहितीही त्यानं टिपली होती. 3500 पानं होतील अशा त्याच्या 19 वह्या आजही उपलब्ध आहेत. 2 मे 1519 या दिवशी वयाच्या 67व्या वर्षी कला आणि विज्ञान या दोन्ही शाखात संचार करणाऱ्या लिओनार्दोनं या जगाचा कायमचा निरोप घेतला. आपली चित्र, शिल्प, आपण बांधलेल्या इमारती, पूल तसंच आपलं संशोधन हे सारं जगासाठी तो आपल्या मागे ठेवून गेला.